कांग्रेस नेता नाना पटोले के हनी ट्रैप को लेकर किए गए दावे का समर्थन करते हुए विजय वडेट्टीवार ने भी बड़ा दावा किया। उन्होंने कहा कि एकनाथ शिंदे की सरकार हनी ट्रैप का ही परिणाम है। वडेट्टीवार ने इस संबंध में सबूत होने का भी दावा किया और कहा कि जल्द ही उसे सार्वजनिक किया जाएगा। वहीं कांग्रेस के इन आरोपों पर राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने पलटवार करते हुए कहा कि कांग्रेस जनता को गुमराह करने की कोशिश कर रही है। मागच्या वेळेस शिंदे सरकार जे आलं ते अशाच नाशिकच्यामुळे ते शिंदेंचं सरकार जे काही सत्ता पालट झाली ती सत्ता पालट ते सीडीमुळेच झाली। एवढा मोठा ते प्रकरण अनेक ऑफिसर अनेक IAS असेल अनेक माजी आजी जे काही आहे त्याच्यात खूप मोठी माणसं आहेत। त्यावर काही अधिक बोलण्याची गरज नाही। ते ज्यावेळेस आम्ही दाखवू त्यावेळेस मग आम्हाला तिकीटच लावावे लागेल 10-20 हजार रुपयाची आणि ते तिकीट लावूनच ते सगळे चित्र दाखवावं लागेल। काल माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये स्पष्ट केलं ना हनी आहे ना ट्रॅप आहे। हे केवळ जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणे। जेव्हा बोलायला काही नसतं विकासाचे काही व्हिजन नसतात तेव्हा असं बोलून राज्याला भरकवण्याचं काम भरकटवत ठेवायचं काम या ठिकाणी विरोधी पक्ष करतो आहे। विजय वडेट्टीवारांनी थोडं विधायक बोलावं। विजय वडेट्टीवारांनी शेतकरी शेतमजूर या राज्याच्या महत्त्वाच्या प्रश्नावर त्या ठिकाणी बोललं पाहिजे। विरोधी पक्ष म्हणून विधायक भूमिका मांडल्या पाहिजे। विरोधी पक्ष म्हणून आपल्याला सरकारला काही चांगल्या सूचना दिल्या पाहिजे। चांगलं सरकारकडून काही बाबी करून घेतल्या पाहिजे। विरोधी पक्षाचं काम असतं सरकारकडून प्रश्न सोडवून घेणे जनतेचे। ते न सोडवता हनी ट्रॅप आहे फनी ट्रॅप आहे हे जे विषय काढून त्या ठिकाणी सभागृहाचाही वेळ जनतेचा वेळ खराब करतायत। मला असं वाटतं विरोधी पक्षाकडे काही नाही आहे। विरोधी पक्ष हा 3 भागात फुटला आहे। काल तर जी पत्रकार परिषद झाली विरोधी पक्षाची काँग्रेसनी वेगळी घेतली, शरद पवार गटाने वेगळी घेतली, उद्धव ठाकरेंनी वेगळी घेतली। त्यामुळं जेव्हा विरोधी पक्ष दुभंगलेला असतो तेव्हा काही ना काही बोलावं लागतं म्हणून वडेट्टीवार बोलतात। मला वाटतं विकासाचं बोललं गेलं पाहिजे। या राज्याच्या जनतेला विकासाची आस आहे।